नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत रुजू झालेल्या उमेदवारांना आजची ही महत्त्वाची अपडेट आहे. हिंगोली जिल्ह्याअंतर्गत ही अपडेट आलेली आहे. पाहू शकता, महाराष्ट्र शासन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हिंगोली अंतर्गत हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. असं प्रत्येक जिल्हानिहाय हे परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. पाहू शकता, प्रति आहे सर्व आस्थापना प्रमुख. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सहभागी सर्व खाजगी, सर्व शासकीय, निमशासकीय आस्थापना आणि महामंडळे हिंगोली जिल्हा अंतर्गत जाहीर करण्यात आलेलं आहे. यामध्ये विषय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत युवा प्रशिक्षणार्थी यांचं 6 महिन्यापेक्षा जास्त कार्यरत राहणार नाहीत, याबाबतची दक्षता घेण्याबाबतचं हे परिपत्रक आहे. इंटरनल अंतर्गत परिपत्रक. यामध्ये संदर्भ आहे. पाहू शकता, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग शासन निर्णय जो आहे 9 जुलै 2024चा. त्यानंतर माननीय आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय नवी मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजीच्या मार्गदर्शक सूचना. पाहू शकता, 25 डिसेंबर 2024ला या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर तिसरं परिपत्रक आहे. यामध्ये संदर्भ आहे माननीय आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय नवी मुंबई यांचे दिनांक 2 जानेवारी 2025 रोजीच्या सूचना. म्हणजे पाहू शकता, लेटेस्ट 2 जानेवारी 2025 रोजी ज्या सूचना कौशल्य रोजगार उद्योजकता आयुक्तालय नवी मुंबई यांच्या अंतर्गत सर्व जिल्ह्यांना जाहीर करण्यात आल्या होत्या. यानुसारच्या जो पाहू शकता, यामध्ये सूचना अशा देण्यात आल्या होत्या की सर्व जे प्रशिक्षणार्थी आहेत रुजू झालेले, हे 6 महिन्यापेक्षा जास्त कार्यकाळ राहणार नाहीत, म्हणजे कार्यरत राहणार नाहीत, याची दक्षता घेण्यासाठीचं हे सूचनापत्रक परिपत्रक देण्यात आलेलं आहे. महोदय, उपरोक्त संदर्भीय विषयानुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेले प्रशिक्षणार्थी यांच्या कार्यप्रशिक्षणाचा कालावधी हा संदर्भीय 1च्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 4.3 अन्वये हा 6 महिने असेल. तसेच सदरच्या कालावधीचेच प्रशिक्षणार्थी यांना विद्यावेतन देण्यात येईल असे नमूद आहे. त्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की आपण आस्थापनेवरती कार्यरत असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत युवा कार्य प्रशिक्षणार्थी 6 महिन्यापेक्षा जास्त दिवस कार्यरत राहणार नाहीत, याबाबतची दक्षता घ्यावी. तसेच 6 महिन्यापेक्षा जास्त दिवसांची जे महिन्यापेक्षा विद्यावेतनाची देयके असतील, ही संकेतस्थळावर ऑनलाईनरित्या नोंदवण्यात येऊ नये, याची कृपया नोंद घ्यायची आहे. या संदर्भातलं परिपत्रक आहे. पाहू शकता, या पद्धतीने सर्व जे जिल्ह्याच्या आस्थापना आहेत, या आस्थापनांना हे परिपत्रक जारी करण्यात आलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत. असंच प्रत्येक जिल्हानिहाय परिपत्रक अपडेट जे आहे देण्यात आली आहे. ही महत्त्वाची सूचना आहे. पाहू शकता, या अंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत रुजू झालेल्या उमेदवारांना 6 महिन्यापेक्षा जास्त कार्यकाळ म्हणजे कार्यरत राहणार नाहीत, या संदर्भातलं हे परिपत्रक आहे. या परिपत्रकावरून असा अंदाज लावला जाऊ शकतो. पाहू शकता, प्रत्येक जिल्हानिहाय रुजू झालेलं आहे, देण्यात आलेलं आहे. याचा अर्थ ही जी योजना आहे जवळजवळ संपुष्टात आली आहे. यानंतर पुढची प्रक्रियाबद्दलची लवकरच जी काही अपडेट आहे ती येईलच अधिकृतरित्या शासनाकडून. पण सध्या पाहू शकता, या पद्धतीने महत्त्वाची अपडेट आहे की जे अगोदरचे रुजू झालेले उमेदवार आहेत, यांची प्रशिक्षणार्थी आहेत, यांचा कार्यकाळ संपत आहे आणि त्यांना पुढे तो कार्यकाळ वाढवून देण्यात येणार नाही. या संदर्भातली महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे. या संदर्भातली पुढची महत्त्वाची अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.